हे ठीक आहे, 4 ओव्हरचा सामना राहील, परंतु दोन्ही संघाच्या खेळाडूंना, सगळ्या खेळाडूंना विनंती करते, परंतु आपण खेळाडू रीती दाखवायचं आहे, टायमिंग दाखवायचं आहे, कारण का वेळेचं खूप महत्व आहे. आजच्या ओपनचे टुर्नामेंट आहेत, या ठिकाणी या पिचवरती दिग्गज रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या ठिकाणी आम्ही सकाळच्या टुर्नामेंट पाहिलेले आहेत. ही शेवटची मॅच आहे, जय हनुमान वनी वर्सेस i11 पनवेल. रेफरी पंच चालू करून घ्यायचा आहे. गोलंदाज स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला आहे तो आशिकेश, लेफ्ट हँड बॅट्समन. ओके, स्ट्राईकला आहे तो जयेश, नो स्ट्राईकला आहे तो आशिकेश. गोलंदाज आहे तो प्रसाद. वनी संघाकडून बेलन करेल 15-20 पावलांचा रन. पंचांच्या मला वाटते डाव्या हातातून उजव्या हातातून तो गोलंदाजी करेल. चला रेफरी सामना चालू करून घ्यायचा आहे. दरम्यान मॅच चालू होतोय, पुन्हा एकदा ग्राउंड वरती घेऊन जातोय जिथे मॅच रंगलेली आहे. वनी वर्सेस पनवेल. एक तुल्यबल ही सुद्धा टीम आहे, नामवंत रायगड जिल्ह्यातील प्लेयर आहेत दोन्ही टीम मध्ये. स्ट्राईकला आहे तो जयेश, नो स्ट्राईकला आहे तो आशिकेश. गोलंदाज आहे प्रसाद. पहिला चेंडूवर प्रहार केलाय आणि पाठवलाय गौरवच्या. ओहो, गौरवने थोडीशी चुकी केली, ही कॅच नाही सोड. ट्विस्टला कॉल होता, परंतु मला वाटतं आशिकेशने परत पाठवलाय तो जयेशला. एक चांगलं कॉम्बिनेशन म्हणता येईल. गौरव कडून थोडीशी कॅच सुटे, मित्रा ही कॅच नाही सोडलीस तर मॅच सोडलीस, कारण का महे तो पूर्ण विकेट होता तो जयेशचा. एक अष्टपैलू खेळाडू पनवेल तालुक्यातून आलेला या ठिकाणी या ग्राउंड वरती पाहायला मिळतोय. काय शॉट घेतला होता, नक्कीच एक हवाई फायर केला होता तो पहिल्या चेंडूवरती प्रसादच्या गोलंदाजीवर. आणि आता स्ट्राईकला असेल आशिकेश. पाहूया थोडेसे फील्ड परिवर्तन करताना वनी टीम कडून पाहायला मिळतोय. व्हॉलेंटियर तैनात राहायचं आहे आपण या ठिकाणी. आशिकेश, आशिकेश तो प्रसाद. कशा प्रकारे प्रसादच्या गोलंदाजीचा मारा करायला आशिकेश नक्कीच पाहायला मिळेल. ओहो, काय गोलंदाजी केली, पंचांकडून दाद मागतो आणि पतंग कट होत होते आशिकेशचे. एक बेहतरीन गेंदबाजी का नजराना प्रसाद द्वारा तंबूत परतच पाठवतो तो आशिकेशला प्रसाद. थोडीशी निराशा डीजे. नवीन बॅट्समॅन प्रफुल्ल पाटील, बनियोनो नाव आहे चांबो. जर्सी नंबर 45 अर्थात रोहित शर्माचा जर्सी नंबर आठवण करून देणार हा चांबो. पाहूया काय गोलंदाजी केली ती प्रसादने, अगदी तंबूत परत पाठवले तो मला वाटते अखिलेश. एक स्पीडअप घ्यायचं आहे थोडंसं मला वाटतंय. पुन्हा एकदा फील्ड मध्ये परिवर्तन करताना जय हनुमान वनी संघ पितोय कॅप्टनच्या माध्यमातून. प्रफुल्लने शॉट घेतला आणि पंची उडा भूर षटकार भेजला.
मिक्स कॅच केली तू मैं तीन तिगारा आणि काम बिघाडा. तीन फिल्डर त्या ठिकाणी आले आणि ती कॅच ड्रॉप झाली. या ठिकाणी एक जीवनदान भेटतो मला वाटतं प्रफुल्लला. या एक धावाने धावसंख्या होतोय 11. आणि आज रविवार आहे, कापू की बकरा. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करेल तो मला वाटते प्रफुल्ल. चला टीम कॉम्बिनेशन जास्त नको आहे. नवीन गोलंदाज रमाकांत या ठिकाणी, भाराव प्रतिनिधी सुप्रेश या ठिकाणी आहे माझ्या समोर पॅव्हलियन कक्षामध्ये. खरोखरच साहिल चाहते फोन करतात, थोडंसं डिस्टर्ब झालं. लाईव्ह मॅच दिसत नाही, फक्त आवाजच येतोय आमच्या कानापर्यंत. काय आज लाईव्ह मॅचच्या माध्यम नवीन गोलंदाज केदार, मॅन फ्रॉम वनी संघाकडून बॅलन्स करणारा हा केदार गोलंदाजीवर. स्ट्राईकला असेल तो प्रफुर, ज्याची कॅच ड्रॉप झाली होती, तोच हा प्रफुल. हा गोलंदाज केदार. आणि माझे लेखनिक स्कोर रिपोर्टर आहे तो दीपेश कुते, दहावीश्वर बेंचे संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू. पुन्हा एकदा दरम्यान मॅच चालू होतोय. केदार तू प्रफुल्ल. जर्सी कॉम्बिनेशन चांगलं आहे पनवेल संघाचं. अगदी बोकल पद्धतीचा चेंडू होता या ठिकाणी. नक्कीच एक यशस्वी धाव घेतो, एक रनिंग बिटवीन जर चांगला म्हणता येईल या ठिकाणी. केदारचा या ठिकाणी अनुभव पणावा लावायला लागेल, कारण रिलायन्स ग्राउंडवरती मी वनी संघाला पहिल्यांदा खेळताना पाहतो या ठिकाणी. लेफ्ट हँड बॅट्समन जयेश स्ट्राईकला असेल. गोलंदाजी मार्किंगवर आहे तो केदार. शॉट खेळण्याच्या नादामध्ये मला वाटतं इलेक्शन मारण्याच्या प्रयत्नात, परंतु एक निर्धाव चाहतोय. नक्कीच जय हनुमान वनी संघाचे संघ मालक असतील दीपेंद्रजी आवाद आणि किशोर मांडुसकर यांना विनंती करतो की स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. स्टेजवरून आपण मॅचचा आनंद लुटायचा आहे. पुन्हा एकदा जयेश तू केदार या ठिकाणी. साहिल दिसत नाही मॅच. दिसेल थोडासा प्रॉब्लेम आला, थोडासा दिसेल, 1-2 मिनिटं दिसेल. कपसूप सर चैत्यांकडून फोनवर फोन येतात. घेतला पुन्हा एकदा गगनचुंबी बाहुबली षटकार. एक प्रफुल काय जी शरीर यष्टी लाभलेल्या त्या ताकदीच्या जोरावर हा षटकार खणखणीत केदारच्या गोलंदाजीवर होते. या 6 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय पनवेल टीमचा 19.
वैयक्तिक 14 धावांना बाद होतोय, 2 षटकार खेचले होते आणि एक रन घेतली होती ती प्रफुल्लनी. चांगली थोडासा स्कोर या ठिकाणी प्रफुल्लनी नेलाय तो पनवेल टीमचा. त्याला प्रतिउत्तर नवीन फलंदाज नाव सिद्धेश, जर्सी नंबर 17 यानी खतरा. कोणाला खतरा होईल हा नक्कीच मॅच पाहणारा हा शेवटचा सामना आहे. प्रफुल्लची खेळी संपुष्ट होती 14 रनांवर. चांगली केली चांगलेच 2 षटकार लगवले आपल्या बॅटच्या बल्ल्यातून. केदारला थोडंसं कानमंत्र देताना मला वाटतं या ठिकाणी प्रथमेश सुद्धा एक रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेला कबड्डीपटू वनी संघाचा हा खेळाडू आहे. केदारला थोडंसं कानमंत्र देताना स्ट्राईकला आहे तो मला वाटते नवीन फलंदाज सिद्धेश. पाहूया केदारच्या गोलंदाजा कशा प्रकारे मारा करतील. वनी संघ हा जो मनसे चषक वेल्से तिथे आयोजित केलं होतं त्यामध्ये मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठरलं होतं ना सुप्रेश. अगदी खरोखरच अप्रतिम खेळलं होतं. त्यामध्ये जी धावांची तिघामध्ये स्पर्धा केली होती त्यामध्ये अप्रतिम त्या रनरचं या ठिकाणी कौतुक करेन. त्याचं नाव काय असेल ज्यांनी धावत तुम्हाला मॅच साठी हे केलं ते ओमकार. सिद्धेशने शॉट घेतला, शॉट लंगाच्या वरून जातोय, घणाघाती प्रहार 6. 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचतोय पनवेल संघाचा. 25 टू 2 लॉस. या ठिकाणी दुसऱ्या षटकाअखेरची धावसंख्या होते पनवेल टीमची 25. 2 षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगचा. अर्थातच हाणामारीचं षटक करावं लागेल जयेशला आणि सिद्धेशला. यश या ठिकाणी यश संपादन करतोय. आजचा 3रा दिवस आहे. मॅन फ्रॉम वेल्से संघाचा उगवता तारा, एक भवितव्य ज्याने आपल्या गावाचं नाव लौकिक केले. रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुका असो, दहावीर चषक असो, PNP चषक असो किंवा दमदार आमदार चषक असो, तो यश पहिल्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. गेल्या 2 दिवस सुद्धा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय यश. आज शिवनेरी मधून खेळतोय आणि गोलंदाज आहे तो रमाकांत. स्ट्राईकला असेल जयेश. कसा प्रहार करेल रमाकांतच्या गोलंदाजीचा नक्कीच पाहायला मिळेल. फिल्डर परिवर्तन झालेला आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन पॉइंटच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने फिल्डिंग तैनात केलेली आहे ती जय हनुमान वनी संघाने. जयेश तो रमाकांत. पहिला चेंडूवर प्रहार, पंची उडाई, भूरवर 6 जाई बहुत दूर. काय म्हणणार या जयच्या खेळीला. जयेश ओपनिंग जोडीसाठी आलेला आहे. अजून थांबून राहिले कारण का त्याला माहिती आहे की माझं थांबणं या पिच वरती किती महत्वपूर्ण निर्णय ठरेल. या 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 31. चांगला समाचार घेते पहिलाच रमाकांतच्या गोलंदाजीचा. 6 धावाने पुन्हा एकदा मॅच चालू. जयेश तो रमाकांत. रनआउटचा जास्त डायरेक्ट हिट असता तर नक्कीच या ठिकाणी रनआउट झाला असता तो मला वाटतोय सिद्धेश. परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगले आहे. कारण का मित्रांनो खरोखरच रविवारचा विकेट म्हटला की आपण आज उरण पनवेल तालुक्यातून आलेले आहात. या ठिकाणी रायगड जिल्हा आहे. भूगोल जरी जगाचा असला तरी इतिहास हा माझा राजाचा आहे. रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झालं. जेव्हा माझी जनता अंधारात होती तेव्हा शिवाजी महाराजांनी एक सूर्यासारखा जन्म घेतला होता. पुन्हा एकदा सिद्धेश लेगच्या दिशेने मारला. फिल्डर त्यांना रनआउटचा चान्स होता परंतु थोडीशी मिक्स फील्ड होते त्या फिल्डर कडून पाहायला मिळतो या ठिकाणी. जयेश तो रमाकांत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कशा प्रकारे रमाकांतच्या गोलंदाजीचा जयेश मारा करेल. लेफ्ट हँड बॅट्समन. कमीत लेफ्ट हँड बॅट्समन पाहायला मिळतात हालीच्या टुर्नामेंट मध्ये या क्रिकेटच्या माध्यमातून. जयेश तो रमाकांत.
शॉट घेतलाय, शॉट जाईल प्रथमेशच्या वरून, आकाशाला फायर करतोय, बिग बिग षटकार. 6 धावांनी पुन्हा एकदा स्कोर बोर्ड सरकतोय, स्कोर बोर्ड उंचावला जातोय पनवेल टीमचा. 39-39. नक्कीच इकडनं चरप होतोय, मारत राहा. पाहूया पुन्हा एकदा जयेश हा षटकार मारेल का रमाकांतच्या गोलंदाजीवर, पाहायला मिळेल या ठिकाणी. हो थोडीशी नक्कीच मोठा प्रयत्न, रिव्हर्स शॉट मारायचा प्रयत्न, लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता तो जयचा, परंतु थोडीसा निराशा झाली. ती एक चांगला प्रॉपर शॉट बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही जयचा. जयेशला माहिती होतं की हा शॉट प्रॉपर जाईल, परंतु लगभग त्याच ताकदीने गोलंदाजी केली ती रमाकांतने. शेवटचा चेंडू ह्या ठिकाणी रमाकांतचा. ओहो, ये फिर से पंची उड़ा दूर भूर और षटकार मारा दूर दूर. चाहते या ठिकाणी डान्स करताना पाहायला मिळतोय. नक्कीच विवेक सिंगच्या कॅमेऱ्यामध्ये कट झालेला आहे, मला वाटते क्रीडा रसिक त्या ठिकाणी. तीन षटकाकीर धावसंख्या होते ते 45. नवीन गोलंदाज आहे तो प्रथमेश. 15-20 फॉलोचा रन, पंचांच्या डाव्या बाजूनी गोलंदाजी करेल आणि स्ट्राईकला असेल तो सिद्धेश. जयेश चांगली कामगिरी करतोय आपल्या बॅटच्या बॉलतून, परंतु सिद्धेश पाहूया शेवटचा षटक असेल, शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील, हाणामारीचा षटक असेल तो या ठिकाणी सिद्धेशसाठी आणि जयेशसाठी. गोलंदाज प्रथमेश सज्ज, बॅटर सुद्धा सज्ज. बॅट उघडून पाहूया पहिला चेंडू सिद्धेशसाठी. जयेश घेऊन पडतोय. फाईन लेगच्या दिशेने मारलेला दमखम षटकार या ठिकाणी. 6 धावांनी पुन्हा एकदा बोर्ड सरकवतोय, बोर्ड पुढे जातोय पनवेल टीमचा. 51 जोरदार टाले होऊन जाऊन द्या, 50 पार होतोय या ठिकाणी. पनवेल स्कोर बोर्ड होतोय. खरोखरच काय जयेश आणि सिद्धेशची पार्टनरशिप जोडी प्रीच वरती तैनात झालेली आहे आणि प्रीच वरती टिकून राहिलेली आहे ती जयेश आणि सिद्धेश. म्हणजे प्रत्येक जो गोलंदाज नवीन येतो त्याच्यावर प्रहार करते प्रत्येक सिद्धेश आणि जयेश षटकाराने. मनोबल खर्ची करतोय तर प्रथमेशचा. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज, सिद्धेशसाठी गोलंदाजीसाठी तयार. सिद्धेश सुद्धा त्याच ताकदीने पुन्हा एकदा उमेदीने तयार. षटकार मारण्याच्या प्रयत्नात पाहूया. कॅच केली फिल्डर कोणतीही चुकी करणार नाही. कॅच पकडी तो मॅच पकडी. प्रसाद पहिलं षटक घेऊन आला होता, त्या कॅच पकडतो, एक सुंदर कॅच पकडतोय आणि सिद्धेशची खेळी संपुष्ट होते या ठिकाणी 13 धावांवर. नवीन फलंदाज डीजे. नवीन फलंदाज फ्रीच वरती ग्राउंड वरती जातो तो निमिष, जर्सी नंबर 26. थोडस यश संपादन करतो तो प्रथमेश आपल्या गोलंदाजीच्या मार्केनवर. निमिष शेवटचे षटकाचे अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये मोठी हाणामारी करावी लागेल मला वाटतोय निमिषला आणि जयेशला. जयेश अजूनपर्यंत टिकून आहे. पावनखिंड लढवतो तो जयेश आपली पनवेल टीमची. पाहूया निमिष तू प्रथमेश. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अगदी कटपाव गोलंदाजी करते प्रथमेश. थोडस एक विकेट संपादन केलं आणि मनोबल त्याचा वाढवतो, स्वतःच मनोबल वाढवतो तो प्रथमेश. निमिषला थोडस
एक डॉट चेंडू टाकतो, एक निर्धाव चेंडू टाकतोय तो प्रथमेश. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी. पंचांच्या डाव्या हातातून 15-20 पावलांचा रनअप घेऊन जातोय निमिषसाठी. पाहूया कॅच नसेल त्या ठिकाणी फिल्डर 2 आहेत. प्रसाद ठिकाणी त्या ठिकाणी येतोय. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्येत बरं धावसंख्या होती ती 52 52. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, शेवटच्या षटकातील पहिल्या इनिंगतील. पाहूया स्ट्राईकला असेल जयेश. खऱ्या अर्थाने आज नियोजन या ठिकाणी मी सगळे नवतरुण मित्रमंडळ सोदरबाळा शेजू यांचे स्तुती करेन, त्यांना धन्यवाद देईन. काही सुंदर नियोजन आणि आयोजन आपल्या मंडळाच्या वतीनं आजचा शेवटचा 3रा दिवस आहे. अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळते. आजचा रविवार आहे, विकेंडचा दिवस आहे. क्रीडा रसिक या ठिकाणी रॅक करून पूर्णपणे मॅचचा आनंद लुटत आहेत. जयेश प्रथमेश शॉट घेतलाय. झेल झेल खाली गौरव, परंतु बिग 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 षटकार. आपल्या पनवेल टीम कडून प्रथमेशच्या गोलंदाजीचा चांगला सामना करते. पुन्हा एकदा प्रथमेश तू जयेश. हा कार्पेटच्या माध्यमातून घास कोळा लागले. दिल शेट 1-2 ट्विस्टला कॉल केला. बघूया राऊंडचा चान्स आहे ठिकाणी, परंतु रनिंग बिटवीन द एक धावे समाधान, एक रनआउट होतोय त्या ठिकाणी. मला वाटतं जयेश. धाव संख्या झालेली आहे पहिल्या इनिंग मध्ये 59-69. 60 ला विन आहे, जे हनुमान वनी संघाने याची नोंद घ्यायची आहे. डीजे
पनवेल टीम लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण. यानंतर पुढील होणारा सामना जय भवानी कोरे वर्षास श्री देवकाई देवी चिकणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉच बॉक्स कडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. खरोखरच आज आमचे या मंडळाचे आयोजक सुद्धा सकाळपासून 10 वाजल्यापासून ते आता लगभग 2:10 झालेत. खरोखरच त्यांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देईन. सुनीलजी हरिचंद्र पाटील त्यांच्या समवेत सगळे त्यांचे सहकारी सुजित गदमाले, मोहन पाटील, संजयजी भोई, अगदी आपण मॅच ज्या आयोजन केलेले आहात खऱ्या अर्थाने खरोखरच कौतुक करणे. या ठिकाणी सलामीची जोडी चाललेली आहे प्रिज वरती. कोहिरा वर्षाच्या चिकणे लगभग जसं जसं दिवस मावलत जाईल तसं तसं मला वाटतंय क्रीडा रसिक या ठिकाणी ग्राउंडवरची तोबा गर्दी होणार आहे. हनुमान वनी संघ आपल्याला लक्ष पार पाडायचे जो 59 जो लक्ष आपल्या समोर ठेवलेला आहे तो नवीन बॉलर्स नेम जर्सीवर नाम आहे परंतु आम्हाला तिथून दिसत नाही एवढ्यावरून. इकडे बसण्याची व्यवस्था केली मित्र. इकडे 12वा प्रतिनिधी पनवेल टीमचा. स्ट्राईकला आहे तो ओमकार आणि नो स्ट्राईकला आहे प्रथमेश. सलामीची जोडी ओमकार प्रथमेश. कशा प्रकारे या ठिकाणी ओमकार गोलंदाजाचं नाव शुभम डाकी आलास ना, शुभम डाकी. 20-25 पावलांचा रनअप पंचांच्या उजव्या हातातून गोलंदाजी करेल तो शुभम आणि स्ट्राईकला आहे तो ओमकार. नक्कीच कौस्तुभ दादा सांगतात, कौस्तुभ सर सांगतात की ओमकार हरपल हा एक दिग्गज खेळाडू आहे रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेला. तोच या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लेखते मला वाटतं मोठा फटका मारायचा प्रयत्न मला वाटतं तिकडे श्री गणेशा करतो 4 धावाने. दिल मांगे मोर रन मिलेंगे 4. कारण का श्री गणेशा केल्यानंतर ओमकारची बॅट या ठिकाणी बोलेल या ठिकाणी पाहायला मिळेल. पहा आज रविवारचा क्षेत्र आहे. आम्ही अपेक्षा पण केली नव्हती सुनीलजी पाटील की रायगड जिल्ह्यामध्ये नामवंत खेळाडू या ठिकाणी आपल्याला रिलायन्स ग्राउंडवरती पाहायला मिळतोय. ओमकार हरपाल एक रायगड जिल्ह्याचा उगवता तारा. जसं उस्मान पटेलने रायगड जिल्ह्याचं नाव अख्ख्या देशामध्ये नेलं होतं. पुन्हा एकदा तो शॉट लेखच्या दिशेने मारला मला वाटतं या ठिकाणी पाहूया फिल्डर नाही. पुन्हा एकदा या दिल मांगे मोर फिर से रन मिलेंगे 4. नक्कीच बॅट थोडीशी या ठिकाणी थोडीशी धार दिले. अजून धार द्यायचा प्रयत्न करतो ओमकार. डीजे खामोश झालाय ना, डीजे असला की बरं. पुन्हा एकदा ओमकार सज्ज फलंदाजीसाठी. शॉट घेतलाय पंची उड़ा भूर और ये चौकार जाहे बहुत दूर दूर. हॅट्रिक जोरदार टाल होऊन जातो या गुणी खेळाडूसाठी. काय अप्रतिम खेळी खेळतोय लेफ्ट हँड बॅटमन. जशी काही युवराज सिंगची करून देणारी ही आठवण 2011चा वर्ल्ड कप. लगातार हॅट्रिक मारतोय. या 4 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय 12. नक्कीच या बॉलरचं 12 वाजवलं ते ओमकारने.
बॅट्समॅन या ठिकाणी ओमकार हरपल, रायगड जिल्ह्याचा टायगर. पाहूया आणि चांगल्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतोय तो ओमकार. शुभमच्या गोलंदाजी एकदा थोडीशी फील्ड मध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतोय या ठिकाणी पनवेल टीम. नक्कीच संघ मालक दीपेंद्रजी आवाज एक खुश असतील ते ओमकारवर. तुझी चिमणी उडाली भुरभुर, ओमकारचा पोपट पिसटलाय. काय ओमकारची बॅटिंग, टाळ्याचा गजर होते होणे. दीपेंद्रजी आवाज नक्कीच खुश असेल, परंतु या ठिकाणी पैशांची पाऊस पडायला पाहिजे होतं. का मला पैशांची या ठिकाणी ओमकार वरती पारितोषिक लावत या ठिकाणी मला थोडीशी खंत वाटते या ठिकाणी. बोल संतोष भाई कोली, खरोखरच दिलदार व्यक्तिमत्व. पिंगोडे ग्रामपंचायतचे सरपंच, माजी सरपंच, एक उद्योगपती. 500 रुपये कोणासाठी? बेकार काम. असा जर असला तर हरकत नाही, ती माझ्याकडे ताकद आहे, ती नागत आहे. पुन्हा एकदा फ्रीज वरती घेऊन जातो ओमकार. हा हा कॉल पाहूया. ओ हो 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 हो, पंचांकडे दाद मागतो. पंच यदिश कुठे आहेत? ओ हो भाई, तेरी भी चुप मेरी भी चुप. काय बोलणार? रिक्स घेतली, पण रिक्स घेतली ही मागात पडेल का पंचांकडून? मला वाटतं अजूनपर्यंत निर्णय पंचांनी आऊट दिलेला आहे. तुम्ही इथून बोल नका, कमेंट न करू. इथून पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चेंडू आहे ना, शेवटचा चेंडू आहे या ठिकाणी. युट्यूबला बघ ना सुमित, युट्यूबला चेक कर, दिसल. गुड डिसिजन. पंच तसं नावाजलेला पंच आहे विनायकजी वारगे. एक अतिरिक्त धाव मिळतोय, एक धावाने धावसंख्या पोहोचतोय 20. चांगला स्कोर म्हणता येईल, मागडे षटक म्हणता येईल शुभमच्या या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रसाद, प्रसाद तो शुभम, लेफ्ट हँड बॅट्समॅन. डीजे डीजे तयार आहे का? प्रसाद के बैट से बल्ला आया षटकर बहुत बहुत दूर. काय म्हणणार? तू गेलास म्हणून काय झालं ओमकार? अजूनपर्यंत मी फ्रीजवर आहे, तू सर तर मैं सवा सर. या ठिकाणी शॉट खेळताना प्रसाद काय म्हणणार या खेळीला?
नक्कीच मॅच या ठिकाणी हृदयाचा स्पर्श लावून देणारी मॅच होईल. कालची मॅच पाहितली तुम्ही, YGS वरवटणे आणि कडसुरा, एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली या ठिकाणी. लक्ष द्यायचं तुम्ही, मॅच महत्वपूर्ण मॅच आहे या ठिकाणी. नवीन गोलंदाज सचिन मोरे, आणि आता स्ट्राईकला असेल तो प्रथमेश या ठिकाणी. पहिल्या षटकाखीर धावसंख्या होतोय जय हनुमान वनी टीमची ती 26. सचिन गोलंदाज, नवीन गोलंदाज सचिन मोरे. पंचांच्या मला वाटते लगभग उजव्या हातातून गोलंदाजी करेल. 10-15 पावलांचा रनअप, अगदी कटीपा गोलंदाजी करायला लागेल ते सचिन मोरेला. प्रथमेश सज्ज शेवटचा षटक घेऊन आला होता. प्रथमेश आम्हाला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. बघा, उघडा डोले आणि बघा नीट. हा सचिन मोरेवर प्रेशर. मॅच आहे, हाय व्होल्ट मॅच होणार ही सांगू इच्छितो तुम्हाला क्रीडा रसिकांनो. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज लेगच्या दिशेने मारा. मला वाटतं नक्कीच सीमारेषा पार होईल का? फिल्डर धावतोय इकडून तिकडून, फिल्डर धावतोय. 2 रनिंग घेण्यात यशस्वी ठरतोय तो मला वाटतंय प्रथमेश. आणि प्रसाद 2 धावाने बोर्ड सर करतोय वनी टीमचा. 29. पंचांकडून वाईटचा इशारा मिळतोय, एक अतिरिक्त धाव मिळतोय. एक धाव घेतोय, एक रनिंग देतो इकडे चांगले म्हणता येईल प्रसादची आणि प्रथमेशची. 1 धावाने स्कोरबोर्ड पोहोचलाय 31. पाहूया पेन तालुक्यातील प्रसाद या ठिकाणी लेफ्ट हँड पाहायला मिळतोय आम्हाला. कॅच खाली 2 फिल्डर. सिद्धेश आणि बकासूर हिंद केसरी, परंतु या ठिकाणी बॅट गाजवतो तो प्रसाद पाटील. पुन्हा एकदा सचिन तो प्रसाद, लेफ्ट हँड बॅट्समन. पाहूया कशा प्रकारे मारा करेल या ठिकाणी प्रसाद. हो काय गोलंदाजी करतोय, मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न प्रसादचं, परंतु बीट होते. ताकदीने गोलंदाजी करतोय तो सचिन मोरे. लेग पंच इदी जिकुथे यांच्याकडून वाईटचा इशारा. स्कोर बोर्ड पोचलेला आहे 38. 1 बॉम्ब्स ना. ओके, पुन्हा एकदा सचिन मोरे तो प्रसाद. पाहूया काय होतोय, कशा प्रकारे प्रसाद मारा करेल सचिनच्या गोलंदाजीचा. शॉट घेतला लंगोपच्या दिशेने, मराठी करच्या दिशेने. पाहूया सीमारेषा पार होईल का? नक्कीच फिल्डर तैनात. फिल्डर जीवाची तमन्ना करताना ओ हो भाई, ये तूने क्या कर दिया. डीजे भावेश शेवटचा चेंडू असेल मला वाटते प्रसाद साठी. पाहूया
रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मला वाटते पाहूया, परंतु एक धाव स्ट्राईक रोटेट करते मला या ठिकाणी प्रसाद. 2 षटकाकीर धाव संख्या होतोय वनी टीमची 43. 12 चेंडू आणि 17 यानी खतरा. कुठल्या टीमला 17 खतरा आहे तो नक्कीच पाहायला मिळेल. अविनाश नवीन गोलंदाज अविनाश कडे धोरा सांभाळलेले आहे कॅप्टनने. स्ट्राईकला आहे तो प्रसाद. नक्कीच मंजिल क्या है रास्ता क्या है, हिम्मत है तो फैसला क्या है. प्रसाद मध्ये ती हिम्मत आहे, ती ताकद आहे, ती नगाकत आहे, ती आदा आहे ती प्रसाद कडे. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज बॅटिंग वरती. गोलंदाज आहे तो जर्सी नंबर 12 अविनाश. युवराज सिंगची जर्सी नंबर. लोंबागच्या दिशेने मारलेला कॅच पकडी तो मॅच पकडी. डीजे या ठिकाणी जय भवानी कुहिरे वर्सेस देवकाई देवी चिकनी. दोन्ही संघांना तिसरा कॉल केलेला आहे. चला मित्रांनो, वेळ घालवू नका. चिकने आणि कुहिरे दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स कडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी थोडीशी नाराजी, थोडीशी खामोशी वनीच्या टीम मध्ये, कारण का विकेट मोठी जातोय ते प्रसादच्या स्वरूपात. नवीन फलंदाज केदार, मॅन फ्रॉम वनी गावचा हा उगवता तारा, उगवता सितारा, छोटा टायगर वनी गावचा. पाहूया केदार. टुर्नामेंट साठी ते सुंदर आकर्षक चषक दिलेले आहेत. अर्थातच सन्माननीय मिलिटरी रिटायरमेंट गिरीश घोडेकर यांच्या माध्यमातून काय अप्रतिम चषक आहे आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक पुन्हा घेऊन जातो ग्राउंड वरती. ओहो, काय चेंडू होता. कॅदरला थोडस समजलं नाही, त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो मला वाटतोय अविनाश. हे लेग पाहिजे ना, लेगचे हा, एक लेग पाहिजे एक घेतलेला आहे. आणि आता स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. दोन्ही संघांसाठी नीट कान उघडे करून करायचे. 10 चेंडू आणि 16 धावा हा समीकरण असणार आहे. या ठिकाणी मी चिकनी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की कुहिरे संघाचा हा कर्णधार पंकज चौके या ठिकाणी उपस्थित आहे. हो, काय गोलंदाजी करतो या ठिकाणी पाहायला मिळतोय अविनाश कडून. थोडस प्रथमेशला काहीतरी लाजवाब जलवा दाखवायला लागेल. 9-16. बॅट करता चेंडू जाईल. कॅच थोडीशी ड्रॉप कॅच होते ह्या ठिकाणी. शूर आम्ही सरदार, आम्हाला नाही कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, मावल्यांचे आम्ही शूरवीर सैनिक आहोत, आम्हाला काही कुणाची भीती. केदार स्ट्राईकला आहे तो आणि नो स्ट्राईकला तो प्रथमेश. गोलंदाज अविनाश. पाहूया केदार कशा प्रकारे गोलंदाजा मारा करेल. अविनाशच्या लेफ्ट हँड बॅट्समन युवराज सिंगची करून देणार आठवण. हा सुद्धा एक जर्सी नंबर 12. काय बोलणार. केदारची खेळी संपुष्ट होते. शॉट थोडासा चुकीचा केला डीजे.
पलीकडे पण आपले मान्यवर बसले त्या ठिकाणी, त्यांना सुद्धा कैद करायचे आपल्या कॅमेरामध्ये. आज स्टेज भरगच्च आपल्या क्रीडा रसिकांनी भरलेला आहे, मान्यवरांनी भरलेला आहे. थोडंसं क्रीडा रसिक सुद्धा दाखवायचे आपल्या युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून. ज्या अर्थाने आज मॅच रंगलेली आहे वनी वर्सेस पनवेल. इश्क करना हो तो रात की तरह है, जिसे चांद भी कबूल उसे दाग भी कबूल. पाहूया आजचा कोणता सितारा या ग्राउंड वरती चमकतोय आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक सिंगच्या कॅमेरामध्ये कैद होतो सगळं चलचित्र या ठिकाणी या ग्राउंड वरती. सात चेंडू 15 धावा समीकरण. हृदय स्पर्श मॅच. हो काय गोलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल ग्रामपंचायत ज्योतिर्पाडा माजी सदस्य विश्वनाथजी उतेकर कामगार नेते यांच्या शुभ हस्ते. जय भवानी कुहिरे वर्सेस श्री देवलाई देवी चिकनी. खरोखर सुंदर गोलंदाजी केली. या 6 चेंडूमध्ये 2 रन्स खर्च केले आणि 2 विकेट घेतल्यात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अविनाश साठी. काय अप्रतिम गोलंदाजी केली या ठिकाणी पाहायला मिळतोय आम्हाला. या ठिकाणी व्हॉलेंटियर तैनात ठेवायचं आहेत. आपण नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पाडा स्टेज जुई महत्वपूर्ण मॅचेस आहेत, निर्णायक मॅचेस आहेत. मगाशी थोडीशी मला वाटतोय ओमकार कॅच पकडली होती बाउंड्रीवरती, ती पाहायला राऊंड चान्स आला होता, परंतु एक कॅच पकडली होती बाउंड्रीवरती. व्हॉलेंटियर परेश शेलके नवीन गोलंदाज आणि स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. दोन्ही प्रथमेश. या ठिकाणी कोणता प्रथमेश कोणावर भारी पडतोय या ग्राउंड वरती पाहायला मिळेल. 6 चेंडू 15 धावा 2 हिट. परंतु मित्रांनो पहा ह्या ग्राउंडची खासियत आहे मी सांगू इच्छितो. ह्या ग्राउंड वरती बरेच टुर्नामेंट मी खेळवतो. 6 चेंडू मध्ये 6 षटकार लागवणार ह्या फ्रीज वरती खेळाडू पाहिलंय. कधी कधी 6 चेंडू 4 धावा सुद्धा होत नाही हे असं ग्राउंड आम्ही पाहिलेलं आहे. रोमांचक मॅच, हाय व्होल्ट मॅच, 440 करंट लगने वाली यहाँ पे मॅच. नक्कीच ज्यांनी कालचं सुद्धा पर्वामध्ये दिवस अखेर आम्हाला वेळ दिला होता आणि आज सुद्धा आलेले त्यांचं आगमन होतोय. एक मोठे उद्योगपती वेगवेगळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व संतोषजी भाई कोली यांचं आगमन होते. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी करतोय. सो ब्युटिफुल, सो ॲटिट्यूड, जस्ट लुकिंग. काय गोलंदाजी करतो या ठिकाणी. परेश लवली इकडे लवली तुला येतो टाल्यांचा गजर होतो परेश साठी. काय गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज, परेश सज्ज. पाहूया परेश प्रथमेश भारी पडेल का. तुझी चिमणी उडाली भुरी भुरी डीजे. होता जीवा म्हणून वाचला शिवा आणि होता शिवा म्हणून ही आपली वाचली जीवा. मित्रांनो सांगू इच्छितो अंगणातली तुळस आणि गोठ्यातली गाय आणि घरातली माय आणि मंदिरातले देवदूत साबूत राहिले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कमी आला, आवाज मोठवला. अरे मावल्या होता आपण या ठिकाणी. शंभूराव त्यांचा शावा पिक्चर म्हणा. हाथी घोडे तोफे तलवारे फौज तो सारी तेरी है पर जंजीरों में जकड़ा राजा हमारा सब पे भारी है. धर्मवीर रक्षक संभाजी महाराजांचा. क्या बात है. सुनीलजी पाटील
मी सरपंच संतोष भाई कोले यांचा खूप आभारी आहे, कारण का मला जी शाबासकीची थाप दिलेली आहे, माझ्यासाठी त्यांनी 500 रुपयाचे पारितोषिक दिलेले आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा नवीन फलंदाज गौरव. हो ना तूने देखा मैंने देखा सबने देखा तो हमारे संतोष भाई ने देखा. काय परेश गोलंदाजी करतो या ठिकाणी. गौरवला जखडून ठेवले. गौरव सुद्धा एक चांगला खेळाडू आहे वरी टीमचा मॅन परमावनी. परंतु पाहूया 3 चेंडू 15 3 षटकार मोठे मोठे हिट बिग हिट या ठिकाणी लगावं लागेल. परेश तू गौरव. हा हवाई फायर जेल खाली फिल्डर काय कॅच पकडेल का. ओहो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्रीडा रसिकांनो. काय महत्वपूर्ण समीकरण ऐका सरांनी. उघडे डोला आणि बघा नीट. कान जरा तुमचे रुंद करा ऐकण्यासाठी. 2 चेंडू आणि 15 धावा. हाय व्होल्ट मॅच 440 करंट लगण्यावाला मॅच. कोण नवीन फलंदाज. धनंजय. पाहूया हे मॅचचा एक इतिहास आहे मित्रांनो. जाम इतिहास घडले त्या मॅच वरती आणि आयोजकांचं मी कौतुक करेन. या ठिकाणी गेला आज 3रा दिवस आहे. काय नियोजन आहे या ठिकाणी. अभि पाटील आहे सिज्जू आणि सुनील पाटीलचा मित्रमंडळ म्हटलं की काय कोणाला कमी पडतोय का हो. जीत जाएंगे हम सुनील पाटील तुम अगर संग हो हमारे. काय म्हणणार या आयोजनाला. पुन्हा एकदा मॅच चालू. परेश तू धनंजय. 2 चेंडू 15 बिग हिट. चार धावा घेतल्यात. नक्कीच थोडीशी मला वाटतं या ठिकाणी प्रसाद माझ्या समोर थोडीशी नाराजी आहे त्याच्या चेहऱ्यावरती. मॅच आपल्या हातातून आपले निश्चळ जात असताना काय म्हणणार या ठिकाणी. रायगड जिल्ह्याचे नामावंत खेळाडू या ठिकाणी आम्हाला या रिलायन्स ग्राउंडवरती आज या संडेच्या या रविवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. आम्ही खूप भाग्यवान समजतो या ठिकाणी. 1 चेंडू 11 ओह क्लीन बोल्ड. त्रिपाली चीता तेरी भी चुप मेरी भी चुप. मॅच रोमांचक झाली होती. 15 चेंडू 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता होती ती जे हनुमान वणीत संघाला. परंतु या ठिकाणी जे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या ठिकाणी पनवेल टीमचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्यांनी 10 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष्य पार केलं असा जयेश. या ठिकाणी मी विनंती करते आमच्या मान्यवर सीताराम पाटील आपण यायचं आहे. कुठं आहे पण
ग्रामपंचायत ज्योतिर्पाडाचे माजी सदस्य आमचे पाठीराखे नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जयश या ठिकाणी याच्या आपण एक महत्वपूर्ण आपल्या या टीम साठी विनिंग केली तर खरोखरच तुल्यबल दोन्ही संघ होते. जयेश काय म्हणशील परेशने शेवटचा षटक टाकला 6 चेंडू मध्ये 15 धावा पाहिजे होत्या. परेशसाठी काय म्हणशील तू या ठिकाणी? परेशसाठी एवढं